नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीमुळे वादळ निर्माण झाले आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आक्रमक झालेले सुरेश धस हे सातत्याने वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांना टार्गेट करत होते। मात्र अचानक धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याची बातमी समोर आल्याने सुरेश धस यांना बॅकफूटवर जावे लागले आहे। प्रत्येक वेळी माध्यमांना माहिती देणारे धस यांनी मुंडेंच्या भेटीची बातमी माध्यमांना कळू दिली नव्हती। त्यामुळे मुंडे धस यांच्या भेटीची माहिती बाहेर काढणारा कोण याची विचारणा होत आहे। तर सुरेश धस यांनी सांगितलंय की षड्यंत्र रचून ही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली। कोणीतरी व्यवस्थित षड्यंत्र रचत आहे, मी त्याचा पर्दाफाश करेल। ही माहिती बीडमधीलच नेत्याने बाहेर काढल्याचे संकेत देखील सुरेश धस यांनी दिले आहेत। सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आक्रमक झाले होते। त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्याने तसेच त्यांच्यावर कृषी विमा घोटाळा केल्याने ते सतत चर्चेत होते। मात्र मुंडे यांचीच भेट घेतल्याने त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेलाय। बीड जिल्ह्याच्या राजकारणात सुरेश धस हे वरचढ होत आहेत। त्यामुळेच त्यांच्या भेटीची बातमी महायुतीमधीलच नेत्याने फोडल्याची चर्चा आहे। बीड जिल्ह्यामध्ये महायुतीचे सुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यासह प्रकाश साळुंके, नमिता मुंडे, विजयसिंह पंडित हे आमदार आहेत। त्यामुळे या आमदारांवर संशयाची सुई असल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे विधान परिषदेच्या आमदार मंत्री पंकजा मुंडे यांना देखील सुरेश धस यांनी आरोप करत त्यांनी आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर देखील संशयाची सुई आहे। मात्र भेटीची माहिती बाहेर काढणारा नेता कोण हे स्पष्ट होऊ शकलं नाही। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।